नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गव्हाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत। गहू बाजारभावात तुफान वाढ झालेली आहे। तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे पाचोरा, जिथे आवक 1000 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2550 रुपये, जास्तीत जास्त दर 2700 रुपये आणि सर्वसाधारण दर 2651 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे कारंजा, जिथे आवक 1220 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2435 रुपये, जास्तीत जास्त दर 2700 रुपये आणि सर्वसाधारण दर 2585 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे उल्हासनगर, जिथे आवक 700 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 3200 रुपये, जास्तीत जास्त दर 3600 रुपये आणि सर्वसाधारण दर 3400 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जिथे आवक 1035 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2620 रुपये, जास्तीत जास्त दर 3975 रुपये आणि सर्वसाधारण दर 3180 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे नागपूर, जिथे आवक 500 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 2200 रुपये, जास्तीत जास्त दर 2660 रुपये आणि सर्वसाधारण दर 2545 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 401 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 4000 रुपये, जास्तीत जास्त दर 6000 रुपये आणि सर्वसाधारण दर 5000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह गव्हाचे बाजारभाव। तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे गव्हाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।